नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 14 फेब्रुवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच भारताची तात्काळ पेमेंट प्रणाली यूपीआय कोणत्या देशात सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे श्रीलंका आणि मॉरिशस। 12 फेब्रुवारी 2024 रोजी श्रीलंका आणि मॉरिशस मध्ये भारताची प्रमुख तात्काळ पेमेंट प्रणाली यूपीआय लॉन्च करण्यात आली आहे। कोणत्या देशामध्ये? तर श्रीलंका आणि मॉरिशस मध्ये। यूपीआय व्यतिरिक्त मॉरिशस मध्ये रुपे कार्ड सेवा सुरू करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्या उपस्थितीत हे लॉन्चिंग करण्यात आले आहे। युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय ही एक प्रणाली आहे जी त्वरित पेमेंट सक्षम करते। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआय ने यूपीआय आणि रुपे विकसित केले आहे। यूपीआय ही 2016 मध्ये विकसित केलेली एक त्वरित रिअल टाइम पेमेंट प्रणाली आहे जी मोबाईल फोनद्वारे आंतरबँक व्यवहार सुलभ करते। आणि रुपे हे 2014 मध्ये सुरू करण्यात आलेले भारतातील एक जागतिक कार्ड पेमेंट नेटवर्क आहे ज्यामध्ये दुकाने, एटीएम आणि ऑनलाईन व्यापक स्वीकृती असणार आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच दक्षिण रेल्वेने पहिली ट्रान्स वुमेन टीटीई म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सिंधू गणपती। फेब्रुवारी 2024 मध्ये सिंधू गणपती यांची दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्स वुमन ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक म्हणजेच टीटीई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ही नियुक्ती भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये सर्वसमावेशकता आणि स्वीकार्यतेच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। सिंधू गणपती या 2003 मध्ये सहाय्यक म्हणून रुजू झाल्या होत्या। नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या देशाच्या न्यायालयाने पूर्वी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या सर्व 8 माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कतार। फेब्रुवारी 2024 मध्ये कतार न्यायालयाने पूर्वी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या सर्व 8 माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे। हे 8 कर्मचारी दहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करत होते। त्यांच्यावर पाणबुडी कार्यक्रमाची हेरगिरी केल्याचा आरोप होता। त्यांना ऑक्टोबर 2022 मध्ये कतारमध्ये तुरुंगात टाकण्यात आले होते। कतार न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती। नंतर कतार आणि भारत यांच्यातील राजनैतिक चर्चेनंतर 2023 मध्ये दहरा ग्लोबल प्रकरणात फाशीची शिक्षा कमी करून त्यांना तुरुंगवास करण्यात आला होता। तर आता फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांना तुरुंगवास कमी करून सर्व भारतीय नौदलांची सुटका करण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या जीवनावर आधारित महास्वप्नकुडू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पी विक्रम। फेब्रुवारी 2024 मध्ये आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या जीवनावर आधारित महास्वप्नकुडू या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। तर महास्वप्नकुडू म्हणजे काय? एक महान विजनरी। या पुस्तकाचे लेखक पत्रकार पी विक्रम हे आहेत। तर एनआरआय कोडुरी वेंकट यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे। या पुस्तकाचे अनावरण सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही गोपाल गौडा यांच्या हस्ते करण्यात आले। युनायटेड फ्रंटचे अध्यक्ष म्हणून आणि नंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देत नायडू यांनी भारताच्या शासनाच्या भविष्याला आकार देणारे निर्णय घेऊन राष्ट्रीय राजकारणात आपली धोरणात्मक कौशल्य दाखवली। तर याच जीवनावरती आधारित हे पुस्तक लिहिलेले आहे महास्वप्नकुडू। आणि लेखक कोण आहेत? तर पी विक्रम हे एक पत्रकार आहेत। नेक्स्ट आहे, संगीत नाटक अकादमीचे प्रादेशिक केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हैदराबाद। तर 12 फेब्रुवारी 2024 रोजी संगीत नाटक अकादमीच्या दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन भारताचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच भारत कला मंडपम सभागृहाची पायाभरणी करण्यात आली। संगीत नाटक अकादमीचे प्रादेशिक केंद्र हैदराबाद येथे स्थापन करण्यात आले आहे। दक्षिण भारतातील समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी हे प्रादेशिक केंद्र स्थापन केले आहे। तर संगीत नाटक अकादमीची स्थापना 1953 मध्ये करण्यात आली। संगीत नाटक अकादमी हे नवी दिल्ली येथे आहे। तर संगीत, नृत्य आणि नाटकाच्या माध्यमातून भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी याची स्थापना करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच प्रिसिजन अप्रोच रडार या नवीन संरक्षण प्रणालीचे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे आर हरिकुमार। नौदलाचे प्रमुख ऍडमिरल आर हरिकुमार यांनी 6 ते 9 फेब्रुवारी 2024 या त्यांच्या 3 दिवसीय दौऱ्यादरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांमधील INS उत्कृष्ट येथे प्रिसिजन अप्रोच रडारचे उद्घाटन केले। कोणी केलेले आहे? तर नौदलाचे प्रमुख ऍडमिरल आर हरिकुमार यांनी कधी केलेले आहे? तर त्यांच्या 3 दिवसीय दौऱ्यादरम्यान
आणि कोठे केलेले आहे तर अंदमान आणि निकोबार बेटांमधील INS उत्कृष्ट येथे. चेन्नईच्या एका कंपनीद्वारे निर्मित प्रेसिजन अप्रोच रडार मुसळधार पाऊस आणि धुके यासारख्या कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत विमानाच्या लँडिंगची सुरक्षितता वाढवते. ही PAR यंत्रणा अंदमान आणि निकोबार कमांडच्या संरक्षण क्षमतांना बळकट करते. अंदमान आणि निकोबार कमांड हे भारतातील एकमेव ऑपरेशनल ट्राय सर्व्हिस कमांड आहे. नेक्स्ट आहे IPL 2024 साठी चेन्नई सुपर किंग्सने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे कतरिना कैफ. चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमियर लीग 2024 सीझनसाठी अभिनेत्री कतरिना कैफची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. कतरिना कैफची ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषणा CSKच्या इतिहाद एअरवेज सोबत नव्याने झालेल्या प्रायोजकत्व कराराच्या आधारावर झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच दयानंद सरस्वती यांची 2024 मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे 200वी. 12 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या 200व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील मोरबी येथील स्वामी दयानंद यांच्या जन्मस्थानी टंकारा येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. स्वामी दयानंद यांच्या संकल्पनेनुसार नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 रोजी गुजरातमध्ये झाला तर त्यांचे खरे नाव मूळशंकर हे होते. 1875 मध्ये त्यांनी मुंबईत आर्य समाजाची स्थापना केली. नेक्स्ट आहे पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यातील झाबुआमध्ये 7,300 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले तर याचे उत्तर असणार आहे मध्य प्रदेश. फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशातील झाबुआमध्ये 7,300 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. या प्रकल्पांचे उद्दिष्ट पाणी पुरवठा, शिक्षण, रस्ते, पायाभूत सुविधा आणि यासह विविध क्षेत्रांना चालना देण्याचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झाबुआ मध्य प्रदेश येथे आदिवासी लोकसंख्येच्या उत्थानावर लक्ष केंद्रित करून विकास प्रकल्प समर्पित केले आहेत. आहार अनुदान योजनेअंतर्गत पंतप्रधान मोदींनी विशेष मागास जमातीमधील सुमारे 2 लाख महिला लाभार्थ्यांना मासिक हप्ते देखील वितरित केले. या योजनेअंतर्गत पौष्टिक आहारासाठी दरमहा ₹1,500 उपलब्ध करून दिले जातात. पंतप्रधान मोदींनी तंट्या मामा भिल विद्यापीठाची म्हणजेच खरगोन पायाभरणीही केली यावेळी. नेक्स्ट आहे केल्विन किस्टम हे कोणत्या देशाचे ऍथलीट होते ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे केनिया. जागतिक मॅरेथॉन विक्रम करणाऱ्या केल्विन किप्टम यांनी त्याचे प्रशिक्षक गेरवाईस हकीझिमाना यांचा 12 फेब्रुवारी 2024च्या रात्री एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. तर जागतिक मॅरेथॉन विक्रम करणारा केल्विन किप्टम आणि त्याचे प्रशिक्षक गेरवाईस हकीझिमाना या दोघांचाही मृत्यू झालेला आहे रस्ते अपघातामध्ये. तर केल्विन किस्टमने 2023 मध्ये शिकागो मॅरेथॉन अवघ्या 2 तास 35 सेकंदात पूर्ण करून विश्वविक्रम केला होता. नेक्स्ट आहे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे फिजी आणि पापुआ न्यू गिनी. फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजी आणि पापुआ न्यू गिनीच्या सर्वोच्च पुरस्काराने किंवा सन्मानाने गौरवण्यात आले. पुरस्काराचे नाव आहे ग्रेट कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर. पॅसिफिक आयलंड नेशन्सच्या ऐक्याला चालना देण्यासाठी आणि ग्लोबल साऊथच्या कारणाचे नेतृत्व करण्यासाठी मोदीजींच्या उत्कृष्ट योगदानासाठी हा त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच ODI म्हणजेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकेचा क्रिकेटपटू कोण ठरला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पथुम निसांका. फेब्रुवारी 2024 मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकेचा क्रिकेटपटू बनून पथुम निसांकाने इतिहास रचला आहे. त्याने 139 चेंडूत 210 नाबाद धावांची शानदार खेळी खेळली. निसांकाने सन जयसूर्याचा यापूर्वीचा 189 धावांचा विक्रम मोडला आहे. जयसूर्याने 2000 मध्ये शारजामध्ये भारताविरुद्ध ही खेळी खेळली होती. तर ODI मध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकेचा क्रिकेटपटू ठरला आहे पथुम निसांका. नेक्स्ट आहे नुकतेच दक्षिण आशियातील पहिल्या व्यावसायिक महिला हँडबॉल लीगचे कोणत्या देशात अनावरण करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे भारत. फेब्रुवारी 2024 मध्ये दक्षिण आशियातील पहिली व्यावसायिक महिला हँडबॉल लीग भारतात अनावरण करण्यात आले. ही लीग जानेवारी 2025 पर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य आहे. देशभरात महिला हँडबॉलचा प्रचार आणि विकास करण्यासाठी ही लीग एक महत्त्वाचे पाऊल आहे. याचे आयोजन पावना स्पोर्ट्स व्हेंचर करणार आहे. यामध्ये 6 संघ सहभागी होतील. नेक्स्ट आहे नुकतेच अलेक्झांडर स्टब कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत तर फिनलँड या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत.
11 फेब्रुवारी 2024 रोजी 7 वर्षांनंतर माजी पंतप्रधान अलेक्झांडर स्टब यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे। स्टब यांना 51.7% मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी माजी परराष्ट्र मंत्री पेक्का हाविस्तो यांना 48.4% मते मिळाली। एप्रिल 2023 मध्ये फिनलंड अधिकृतपणे वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखालील युतीचा 31वा सदस्य बनला। 1 मार्च 2024 रोजी अलेक्झांडर स्टब अधिकृतपणे साउली निनिस्टोच्या जागी पदग्रहण करतील। फिनलंडचे प्रमुख हे परराष्ट्र आणि सुरक्षा प्रकरणांचे प्रभारी आहेत आणि ते देशाच्या सशस्त्र दलांचे कमांडर इन चीफही असतात। नेक्स्ट आहे, नुकत्याच झालेल्या स्पोर्ट्स स्टार एसएस अवॉर्ड्स 2024 मध्ये स्पोर्ट्समन ऑफ द इयर टीम स्पोर्ट्स पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे हरदीप सिंग आणि मोहम्मद शमी। स्पोर्ट्स स्टार एसएस पुरस्कार 2024 हे 8 फेब्रुवारी 2024 रोजी ताजमहल पॅलेस मुंबई येथे प्रदान करण्यात आले। वर्षातील सर्वोत्तम खेळाडू टीम स्पोर्ट्स पुरस्कार हरदीप सिंग आणि मोहम्मद शमी यांना देण्यात आले। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। यासारखेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।